कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यात 1980 मेगावॉटचे 2 थोरियम वीज प्रकल्प उभे राहणार आहेत। एल्फिन्स्टन बाधितांना घरांचा ताबा मिळणार आहे। अमेरिकेने आपल्या नागरिकांना कडक इशारा दिलाय। मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे। 2 बँका मेगा विलिनीकरणाची तयारी करतायत। संजू सॅमसनच्या अपयशामुळे त्याच्याच घरात टाळ्यांचा कडकडाट झालाय। घटस्फोटाच्या चर्चांवर आकांक्षाने खुलासा केलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 1 फेब्रुवारी, वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील वीज प्रकल्पाची। विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर थोरियम इंधनावर चालणारा वीज प्रकल्प उभारण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत। सुमारे 1980 मेगावॅट क्षमतेचे हे 2 प्रकल्प असणार आहेत। हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्यामधून सुमारे 3.5 रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध होणार असल्याचं समजतं। राज्यात सध्या औष्णिक वीज प्रकल्पातून वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जाळावा लागत असल्याने वायू प्रदूषण होतं। त्यामुळे ऊर्जा विभागाकडून प्रदूषण रहित वीज प्रकल्प उभारण्यावर भर दिला जातोय। त्याचाच भाग म्हणून 1540 आणि 440 मेगावॅट क्षमतेचे 2 वीज प्रकल्प उभारण्याची योजना आहे। थोरियमवर चालणारे हे वीज प्रकल्प उभारण्याची सरकारची योजना असल्याचं ऊर्जा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं। त्यासाठी रशियाचं सहकार्य घेतलं जाणार आहे। प्रस्तावित प्रकल्प सध्याच्या जुन्या झालेल्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या ठिकाणी उभारला जाणार आहे। थोरियमवर चालणारे वीज प्रकल्प अणु ऊर्जा प्रकल्पाच्या क्षमतेने सुरक्षित समजले जात आहेत। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एल्फिन्स्टन बाधितांची। एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळीतील रहिवाशांना लवकरच घराचा ताबा मिळणार आहे। MMRDAने संबंधित रहिवाशांसाठी म्हाडाकडून घरं घेतली आहेत, त्याचा ताबाही मिळालाय। त्यानुसार MMRDAने घरं देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। संबंधित रहिवाशांना पत्र पाठवत वाढीव क्षेत्रफळाचे पैसे भरण्याबाबत सूचित केलंय। त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या एल्फिन्स्टन वासियांना घराचा ताबा मिळणार असल्याचं निश्चित झालंय। वरळी शिवडी कनेक्टरसाठी MMRDA एल्फिन्स्टन पुलाच्या जागेवर दुमजली पूल उभारला जाणार आहे। त्यामुळे हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या 2 इमारती बाधित होत आहेत। लक्ष्मी निवासमध्ये 60 तर हाजी नुरानीमध्ये 23 रहिवाशी आहेत। त्यांना दादर, प्रभादेवी, वडाळा, लोअर परळ या भागातील म्हाडाची 83 घरं मालकी तत्वावर दिली जाणार होती। मात्र काही रहिवाशांनी आर्थिक पर्याय स्वीकारल्याने 78 रहिवाशांना घरं दिली जाणार आहेत। ही घरं म्हाडाने MMRDAला सुपूर्द केली आहेत। मात्र काही घरं क्षेत्रफळाने मोठी असल्याने फरकाची रक्कम रहिवाशांना भरावी लागणार आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकेची। बांगलादेशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अशांतता आणि हिंसाचाराच्या शक्यतेबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे। ढाका येथील अमेरिकन दूतावासाने अमेरिकन नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेश दिलाय। अमेरिकन नागरिकांसाठी 7 कलमी मार्गदर्शक तत्त्व देखील जारी करण्यात आली आहेत, ज्यामध्ये निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीची रूपरेषा देण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। जुलैच्या चार्टरवर जनमत चाचणी देखील त्याच दिवशी होणार आहे। निवडणुकीची घोषणा झाल्यापासून बांगलादेशातील वातावरण तणावपूर्ण बनलंय। अशांततेच्या तुरळक घटना घडतायत। निवडणुकीचा दिवस जवळ येताच निदर्शनं आणि आंदोलनं वाढतायत। कधीकधी ती हिंसक बनतायत। बांगलादेशमध्येही अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे आरोप होत आहेत। अनेक अल्पसंख्याक सदस्यांच्या हत्येबद्दल बांगलादेशमध्ये संताप आहे। या संदर्भात ट्रम्प प्रशासनाने बांगलादेशातील अमेरिकन नागरिकांना इशारा दिलाय। ढाका येथील अमेरिकन दूतावासाने
काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिलाय. निवडणुकीदरम्यान हिंसक किंवा अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबई वाहतूक पोलिसांची. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 फेब्रुवारीपासून शहरात नवीन वाहतूक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांनुसार शहरात जड वाहनांच्या प्रवेशावर वेळेचे कडक निर्बंध घालण्यात आलेत. वाढती वाहन संख्या आणि सुरू असलेली मोठी पायाभूत कामं लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलंय. मात्र या निर्णयावर ट्रान्सपोर्ट संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे सरकारी बँकांची. देशात लवकरच तिसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असू शकते. 2 मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाची तयारी सुरू झाली आहे. असं वृत्त आहे की हे विलिनीकरण वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. एफी अहवालात उद्धृत केलेल्या सूत्रांनुसार युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्यातील विलिनीकरणाची प्राथमिक प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. दोन्ही बँका सध्या योग्य तपासणी करतायत, ज्यामध्ये प्रक्रियेचे अंतर्गत मूल्यांकन आणि ऑपरेशनल इंटिग्रेशन समाविष्ट आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना संजू सॅमसनसाठी खास होता, कारण तो त्याच्या घरच्या मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. केरळचे चाहते त्यांच्या हिरोला पाहण्यासाठी उत्सुक होते, परंतु संजू हा प्रसंग संस्मरणीय बनवू शकला नाही. त्याच्या बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये एक दृश्य घडलं ज्याने सर्वांची मनं जिंकली. डावाची सुरुवात करताना संजू सॅमसन 6 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्याने फक्त 1 चौकार मारला. तो पॅव्हेलियनमधून बाहेर पडताच स्टेडियम शांत झालं, परंतु त्यानंतर चाहत्यांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं कौतुक केलं. चाहत्यांनी त्यांच्या स्थानिक मुलाचा जय जयकार केला, ज्याने सर्वांची मनं जिंकली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोलाची. बिग बॉस 19चा विजेता आणि अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. एका पोस्टमुळे दोघांमध्ये दुरावा असल्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवा पसरल्या. काही दिवसांपूर्वी आकांक्षाने एका पोस्टमध्ये गरजांवर उभं राहिलेलं नातं असेल तर त्यात नेहमी मनाचाच बळी जातो अशा ओळी होत्या. या शब्दांचा थेट अर्थ त्यांच्या वैवाहिक नात्याशी जोडण्यात आला आणि अफवांना वेग आला. चाहत्यांपासून ट्रोलर्सपर्यंत अनेकांनी वेगवेगळे तर्क लावायला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर आकांक्षाने आता स्पष्ट केलं की त्यांच्या नात्यात कोणताही तणाव नाही. त्या पोस्टचा गौरवशी काहीही संबंध नव्हता. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर सोशल मीडियावर चर्चा करणारी व्यक्ती नाही. ती पोस्ट माझ्या आगामी मालिकेच्या प्रचारासाठी होती, पण लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. एका साध्या सोशल मीडिया पोस्टवरून निर्माण झालेल्या अफवांना आकांक्षा चमोलाने संयमित आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.